आपल्या रोहित दादा काय बोलाल, आपण आपण जी इच्छा व्यक्त केली होती ज्याच्यासाठी आपण आंदोलन केलं होतं, 50 लाखावरून 2 लाखाचा कर्जमुक्त झालेला आणि त्यामध्ये आपण विठुरायाचा फोटो घेऊन आलेला, काय बोला त्या संदर्भात? तर शेवटी शेतकरी एकजुटीचा विजय झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही जे उपोषण केलं होतं, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहीत असेल त्यावेळेस सरकार हे सांगत होतं की कुठेही अट अशा नाही आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी होईल. आणि मग आता त्यांना मान्य करावं लागलं. त्यामुळे शेतकरी एकजुटीचा विजय झाला हे असं आपल्याला तिथं म्हणेल. म्हणजे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय जो होत होता तो आता त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही जो तिथं प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याला नक्कीच यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल का? नाही झाली तर मग आपली पुढचे पाऊल काय असेल? अंमलबजावणी करावीच लागेल. नाही केली तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही शेतकरी. आणि अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब जेव्हा शब्द देतात तो त्यांना पाळावाच लागतो. मुख्यमंत्र्याचे आपण आभार मानता? मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि सरकारचे सुद्धा तिथं आभार मागतो. पण शेवटी यासाठी खूप लढावं लागलं. एवढं लढायचं कारण नव्हतं. आधीच जर जी आर नीट काढला असता तर मग कदाचित योग्य झालं असतं. अजित पवारांच्या अपघातात निधनबद्दल काय बोला? मग त्याचा कुठला रिपोर्ट आलेला नाही, काय सांगाल त्या या रिपोर्ट? बाबतीत अजितदादांच्या बाबतीत कुठेही न्याय मिळालेला नाही. तो लढा तसाच पुढे राहील. जे काही उत्तर मिळालं ते काही समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. या संदर्भात पुढची भूमिका काय असेल? अजून गेला आता 1 वर्ष पूर्ण होणार अजितदादाला, मात्र अजून समाधानकारक नाही. उपमुख्यमंत्री होते राज्याचे, मात्र त्यांच्या ही परिस्थिती आहे, सर्वसामान्य बाबतीत काय निर्माण होणार? नाही, याच्या बाबतीत फक्त एक महत्त्वाची गोष्ट जी झालेली आहे ती आहे की AIBचा रिपोर्ट हा सहसा 3-4 वर्षानंतर येत असतो. तो आपल्या प्रेशरमुळे 1 वर्षाच्या आधी येतोय. हे मात्र आपला कुठे ना कुठेतरी या प्रयत्नाला यश आलं असं म्हणावं लागेल. धन्यवाद, धन्यवाद सर. हे होते रोहित पवार यांनी सांगितले AIBचा रिपोर्ट जो आहे तो कमीत कमी 1 वर्षाने येत आहे. या संदर्भात रोहित पवार आज आक्रमक झालेले आहे. शिवाजी खायसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.